स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 6वा मुघलांशी संघर्ष. प्रश्न पहिला. खालील घटना कालानुक्रमे लिहा. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. 2. लाल महालावर छापा. 3. आग्र्याहून सुटका. 4. राज्याभिषेक. 5. पुरंदरचा तह. 6. शाहिस्तेखानाची स्वारी. उत्तर. 1. शाहिस्तेखानाची स्वारी. 2. लाल महालावर छापा. 3. पुरंदरचा तह. 4. आग्र्याहून सुटका. 5. राज्याभिषेक. 6. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. प्रश्न दुसरा. शोधा म्हणजे सापडेल. 1. संस्कृत शब्द असणारा कोश. उत्तर. राज्य व्यवहार कोश. 2. त्र्यंबकगड जिंकून घेणारा. उत्तर. मोरोपंत पिंगळे. 3. वनी दिंडोरी येथे पराभूत झालेले सरदार. उत्तर. दाऊद खान. 4. इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण. उत्तर. सुरत. 3. तुमच्या शब्दात लिहा. 1. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. उत्तर. 6 जून 1674 रोजी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात करण्यात आला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू करून शिवाजी महाराजांनी शक करते राजे झाले. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी तयार करून घेतली व त्यावर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली. तेथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. 2. आग्र्याहून सुटका. उत्तर. जयसिंग राजावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज औरंगजेब पातशाहच्या भेटीला आग्र्याला गेले, परंतु तिथे शिवरायांना नजरकैद करण्यात आले. अशाही परिस्थितीत घाबरून न जाता शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्याची योजना आखली आणि ते आग्र्याहून शिताफीने निसटले. सोबत असलेल्या संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले व स्वतः महाराष्ट्रात सुखरूपपणे पोहोचले. 3. शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम. उत्तर. ऑक्टोबर 1677 मध्ये शिवरायांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी शिवरायांनी मैत्रीचा तह केला. नंतर कर्नाटकातील बंगळूर, होसकोटे, तामिळनाडूमधील जिजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. हे सर्व करत असताना शिवाजी महाराजांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही, हे महत्त्वाचे. 4. शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. उत्तर. 6 जून 1674 या दिवशी जरी शिवरायांचा राज्याभिषेक झाला असेल तरी राज्याभिषेकाची तयारी जवळपास 2 ते 3 वर्षापासूनच सुरू होती. राज्याभिषेकासाठी पौरोहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागाभट्ट यांना बोलवण्यात आले होते. रत्नजडित सिंहासन करून घेण्यात आले. विविध प्रांतातून विविध विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. सोन्या व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली, ज्यावर श्री राजा छत्रपती कोरण्यात आले. संस्कृत भाषेतील राज्य व्यवहार कोश तयार करून घेण्यात आला. प्रश्न चौथा. कारणे लिहा. 1. शिवरायांनी पुरंदरचा तह केला. उत्तर. शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला, परंतु हा किल्ला लढवताना स्वामिनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. गेलेले किल्ले परत जिंकता येतील, पण मेलेली माणसे परत मिळवता येणार नाही. शक्तीही चालेना व युक्तीही काम करेना. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगासोबत पुरंदरचा तह केला. 2. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. उत्तर. मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली.
पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते. हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठीच शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.